नमस्कार शेतकरी मित्रांनो आज थोडं मक्याला मोकळं पाणी भरतोय. हे बघा पाय अजून पण भरलेले, आता लाईट गेलेली आहे. तर तेवढ्यात म्हणावं थोडाफार अंदाज देऊन द्यावा. आज अपडेट आहे आपल्याकडे. 4-5 दिवसा पहिले आपण आपल्या गावामध्ये सप्त्या पण चालू होता. आपल्या अंगणातच सप्त्या होता, त्याच्यामुळे आपलं व्हिडिओ बनवायचं काही जमलं नाही आणि 2-3 दिवस फिरफिर होती बाहेरगावी. त्याच्यामुळे आपण व्हिडिओची अपडेट दिली नाही. भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज आले की दादा तुम्ही व्हिडिओ बंद केले. व्हिडिओ बंद करायचा विषय नाही आहे, पण थोडे कामं असल्यामुळे थोडं आपण व्हिडिओ थांबवले होते. तर मित्रांनो आजसुद्धा कामातच आहे. आपण पाहू शकता मक्याला मोकळं पाणी भरतोय. म्हणजे थोडं इथं ड्रीप बंद असल्यामुळे आपण इथं मोकळं पाणी भरतोय मक्याला. तर मित्रांनो आज पुन्हा आले बाजारभावाची अपडेट आपण देणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण पूर्ण बाजारभावाचं विश्लेषण इथे करणार आहे. का कमी झाले, व्यापारी काय म्हणताय, व्यापाऱ्यांची काय युनियन झाली, शेतकरी का देण्या कामून देतोय, याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे. विशेष म्हणजे थोडं काही भागांमध्ये पाणी कमी पडलं, त्याच्यामुळे ही आवक वाढली. म्हणजे शेतकरी देतोय पाणी कमी पडल्यामुळे. काही भागामध्ये अद्रकीमध्ये मक्का असते, ते मक्का निघल्या आणि लगेच शेतकरी अद्रक देत असतो. असं असल्यामुळे जे मार्केटला जो मंडीमध्ये जो गाड्या होत्या, समजा जयपूर मंडी, दिल्ली मंडी, जेवढ्या काही मंड्या आहेत तिथं आवक वाढली. जिथं 8-9 गाड्या जायच्या तिथं डबल गाड्या जायला लागल्या. म्हणजे 8-9 गाड्या जात होत्या त्यावेळेस 55, 56, 57चे मंडीमध्ये बाजार होते. त्यावेळेस अद्रक विकायची 47, 48 आणि 5,000 रुपयापर्यंत. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, मंडीमध्ये 51, 52 आणि 53 रुपयापर्यंत भाव आहे. समजा 52च पकडा आपण. 52 जरी धरला आपण मंडीमध्ये, तरी 8 रुपये मायनस करा त्याच्यामध्ये. व्यापारीच सांगतात बरं का असं. म्हणजे 8 रुपये खर्च लागतो बा आपल्याला, व्यापारीच सांगतो. मंडीमध्ये जर 52 असला तर आपला 8 रुपये मायनस केल्यानंतर किती गेला पाहिजे आपल्याला भाव, तर तुम्हीच विचार करा. एक 44-45 रुपयापर्यंत आपला बाजारभाव गेला पाहिजे, व्यापाऱ्याने घेतला पाहिजे. पण कुठंतरी 2 दिवसापासून इथं जास्तीचे मायनस व्यापारी करताय असं मला फोन आले. तर मित्रांनो चला असो. तर मित्रांनो आज तुम्हाला बाजारभाव सांगणार आहे मी. आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आडगाव सरस तालुका, जिल्हा संभाजीनगर, तिथला आडगाव सरस या गावामध्ये एका शेतकऱ्याने कालच सौदा झालेला आहे. 44 रुपयाचा चांगला माल आणि डागी माल 20 रुपये दिलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओ दिसतोय या शेतकऱ्याचा. आडगाव सरस तालुका, जिल्हा संभाजीनगर. पाहू शकता तुम्ही. चांगला माल आहे. मालाची क्वालिटी पण चांगली आहे. जास्त पण क्वालिटी नाही म्हणू शकत, पण चांगला माल आहे. 44 आणि 20 रुपये टोळ. डागी नाही आहे त्याच्यामध्ये. आणि कमी होण्याचे कारण तर मी सांगले तुम्हाला. आवक जास्त वाढली. जिथं पाणी कमी पडलं तिथं शेतकरी देतोय. आणि सरसकटचे सौदेसुद्धा 4,000, 41, 42 रुपयापर्यंत बी सरसकटचे सौदे चालू आहे. आणि शेतकरी काय करतोय आता, सरसकट देतोय, त्याच्यामुळे थोडं बाजार इथं मायनस दिसत आहे आपल्याला. म्हणजे सरसकट देण्यावर पसंती करतोय शेतकरी, त्याच्यामुळे इथं बाजार कमी दिसतोय, कमी होतोय. तर मित्रांनो काही भागामध्ये आपलं कर्नाटक जे राज्य आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता काढणी चालू आहे. तिथं लावण पण चालू आहे आणि काढणी पण जोरामध्ये चालू आहे. त्याच्यामुळे हे बाजारभाव आवक वाढल्या असल्यामुळे थोडे इथं आपल्याला मायनस इथं दिसत आहे. मार्चमध्ये थोडाफार आपल्याला इथं चान्स दिसणार आहे. थोडाफार, जास्त नाही म्हणू शकत, पण थोडा अंदाज आहे बरं का, अंदाज. मी कोणालाच असं म्हणत नाही की माल होल्ड करून ठेवा. टप्प्याटप्प्याने आपले अद्रक विका. पहिल्यापासून मी सांगत आलेलो आहे, टप्प्याटप्प्याने आपले अद्रक विका. तुमच्याकडे 2 एकर आहे तर 1 एकर द्या. पाणी असेल तर ठेवा, नसेल पाणी तर आता द्या. 4,000, 41, 42 सुद्धा भाव कमी नाही आहे. मी पहिले पण असं सांगत आलेलो आहे मित्रांनो. माझे प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत आलेलो आहे की टप्प्याटप्प्याने विका आणि पाणी असेल तर ठेवा, नसेल तर विका. कारण घट लागते. जर पाणी कमी पडलं तर मालामध्ये घट लागते. आता जर तुम्ही माल काढला तर 100% तुमचं वजन भेटणार आहे. अजून 1 महिन्याने जर काढला तर 100% वजन घटणार आहे. तर तुम्हाला जर तुमचा निर्णय स्वतः घ्यावा. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, असं माझं म्हणणं आहे. पण काही शेतकरी मला कमेंटी करतात की तुम्हीच शेतकऱ्यांना फसवलं. शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे कोण कोणाला फसवत आहे. आणि थोड्या 2-3 दिवसापासून सोशल मीडियावर मेसेज फिरत आहे की ते 30-38 असे भाव चालू आहे. पण माझ्या एकही कानावर आज असं आलं नाही की 38 रुपयाचा सौदा झाला बा. झाला बी असेल
तसं कमेंट करून सांगा. पण तुमच्याकडे आज काय सौदे चालू आहे ते पण सांगा. आणि डागी टोळ कसे भाव चालले, किंवा मग वेगवेगळा माल देता आहे का, किंवा मग सरसकटचे सौदे काय झाले ते पण कमेंट करून सांगा. आणि एक सांगली साताऱ्याचा पण विषय सांगतो मी तुम्हाला. सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा 21, 22, 23 रुपयापर्यंत ही गाडी 500 किलोची गाडीचे भाव चालू आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.